मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फुल ई केवायसी जर तुमची पूर्ण करायची असेल तर एक कागदपत्र तुम्हाला अंगणवाडीमध्ये द्यावंच लागेल। ते कागदपत्र जेव्हा तुम्ही द्याल तेव्हाच तुमची फुल ई केवायसी होणार आहे, अन्यथा तुमची ई केवायसी अधुरी राहणार आहे। ई केवायसी करून काहीच फायदा होणार नाही ऑनलाईन। आता कोणत्या महिलांनी कोणतं कागदपत्र अंगणवाडीमध्ये द्यायचंय, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला लाभ घेत आहेत ई केवायसी आतापर्यंत 90% लाभार्थी महिलांची पूर्ण झालेली आहे। ज्या महिलांचे वडील नाही आहेत, ज्या महिलांचे पती नाही आहेत, ज्या महिला घटस्फोटित आहेत, अशा महिलांनी ज्यांचे वडील नाही आहेत अशा वडिलांचा निधन, ज्यांचे पती नाही आहेत पतींचा निधन प्रमाणपत्र, त्याचबरोबर जे महिला घटस्फोटित आहेत त्यांचा घटस्फोटित न्यायालयांच्या माध्यमातून दिलेला प्रमाणपत्र हे तुम्हाला अंगणवाडीमध्ये नेऊन द्यायचं आहे। तेव्हाच तुमची ई केवायसी पूर्ण होणार आहे। हाफ ई केवायसी करून काहीच फायदा होणार नाही। जेव्हा तुमची पूर्ण ई केवायसी होईल तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कंटिन्यू लाभ मिळत राहील, अन्यथा मिळणार नाही। हे मात्र लक्षात ठेवा। ज्यांचे पती नाही आहेत, ज्यांचे वडील नाही आहेत, जे महिला घटस्फोटित आहेत त्यांनी लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या पूर्वी ई केवायसी साठी जो काही मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटित प्रमाणपत्र ते द्यायचंय, त्यानंतरच तुमची पूर्ण ई केवायसी होणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर तुम्ही आतापर्यंत हाफ ई केवायसी केली नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेल, त्यावरती टच करा। पूर्ण माहिती पाहून नक्की एकदा तुमची ई केवायसी करून घ्या। ज्या महिला आतापर्यंत ई केवायसी केलं नाही अशा महिलांनी लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या पूर्वी ई केवायसी करून घ्या। ही शेवटची तारीख आहे। राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून वारंवार आवाहन करण्यात आलेलं आहे। 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी करण्याची। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।